दमदार खेळाडू नाईट स्पर्धेचे एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिलीत, अक्षय गाताडे यावं. तर चला मॅच ऑन करूया आणि जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे जोडले जातील या ठिकाणी आकाश शेलके प्राध्यापक, म्हटलं तरी भावगड ठरणार नाहीये, मॅन फ्रॉम चिंचवली. थँक्यू. सगळ्यांचं पुनश्च स्वागत आहे. दर्शनी मॅच कडे आपण बोलतोय. जयगंधराज धाकटा खांदा आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच टीम जयमान उसरली प्रयाग 11. इथे आपण पाहतोय जरूर मॅच कडे आणि सुरुवात झालेल्या अगदी कुठल्या प्रकारची रन नाहीये. पहिला चेंडू आपण पाहिला की अगदी त्या बॉल वरती इथून टाकण्यासाठी खेळाडू सज्ज झालेत. अजूनही आपण जर विचार केला सौरभ भगतला त्यांनी संधी दिलेली आहे. राऊंड द ओव्हर द विकेट आहे सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू जरूर पाहायला मिळतो की अगदी आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतो हनुमान होते आणि हनुमान नंतर आता इथून स्ट्राईक रोटेट केली जाईल ती म्हणजेच अजय कडे. तर एंजल 11चे सर्व एंजल 11चे दिग्गज पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली ते बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय बिंदास शेठ पाटील साहेब या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. कणपोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये 16 बाईकची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये देखील ज्या संघाने ज्या व्यक्तिमत्वाने दमदार संघाला पुरस्कृत करून दिले गेलं ते एंजल 11 चे सर्व आणि बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बिंदास शेठ यावं आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय नीलमताई यांच्या आज आठवणींना उजाला देत मैदानाच्या आतमध्ये जयगंधराज धाकटा खांदा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये प्रयाग 11 जनमान उसरली या दोन टीमच्या दरम्यानची लढाई आपण इथे पाहतो. थोडी धीमी सुरुवात झालेली आहे. सौरभ भगत आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी दाखवतोय. आतापर्यंत अकाउंट ओपन नाहीये टीमचं. नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन पाहायला मिळतात ते म्हणजे हनुमान बोलाडे. 40+ लिजंड खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट विघ्नहर्ता पनवेल या टीम मधून ते खेळतात व्यावसायिक गटामध्ये ओपन कॅटेगरीतून आणि रेग्युलर फॉर्मॅटमध्ये जयमान उसरली संघातून खेळतात. ते नॉन स्ट्राईक एंडला अक्रॉस द बॅट खेळलेत. फाईन मध्ये शॉट सिलेक्शन भरपूर चांगलं. कोणी फिल्डर नाहीये, प्रोटेक्शन नाही आणि पहिल्याच आपण पाहतोय इथून मात्र बॉलवरती चौकार खेचायचा आहे. सिंगल डबलनं सुरुवात नाही करायचा मनसोबा. बॅटर अजय डांगरकरचा पाहायला मिळाला. सुशांतजी भगत यांच्याकडून सौरभसाठी सलग 2 विकेटसाठी आपण पाहतो की अगदी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 धावा धाव फळकावरती आणि अजय डांगरकरसाठी त्याच्याकडून शुभेच्छा देखील आल्यात. पनवेल म्युनिसिपल मध्ये कार्यरत आहेत अजय आणि आता ते स्ट्राईकला आपण पाहतोय ॲज अ बॅट्समन म्हणून. जयमान उसरलीचे लीड बॅट्समन आहेत. हवेत बॉल बॅकहँड एरिया फिल्डर पोहोचेल का प्रश्न. थोडे दूर राहिले बॉल पासून. बॉलचा पाठलाग होतोय पुन्हा. या वेळेला आपण पाहतोय बॉलला अडवणं अशक्य आहे आणि बॉल जाईल सीमारेषा बाहेर. 4 रनसाठी हा चौकार. उसरलीचे हितचिंतक म्हणजे आमचे WTCचे राहुलजी गुलवेकर हे देखील सामन्याचा आता आनंद घेत आहेत. आज या स्पर्धेचा ते मी म्हणेन की अगदी हिस्सा देखील आहेत आणि अजयला त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आणि हरीशला देखील. बॅक टू बॅक 2 विकेट आपण बघितल्या. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिले ते ज्यामध्ये 4 न आपण पाहिलं की आता धावसंख्या इन्क्रीज 8 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. 8 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आहे. पॉवर प्लेला बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही सुरू आहेत. ओ इनसाइड आउट क्लास अजयचा तोही कॅपिटल लेटर्स मध्ये पाहायला मिळतो. पॉइंट मधून एक्स्ट्रा कव्हरला बॉल 1 बाउन्स ओव्हर दी टॉप चौकार.
ती अजय डांगरकर. काय या खेळाडूला ज्युनियर आकाश तारेकर म्हणतात ना, त्याचं आता उत्तम उदाहरण आता इथून मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये तो पटवून देतोय. मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल खेळाडूचं. स्ट्राईकला अजय आहे आणि अजय आता खेळण्यासाठी सज्ज आहे. फिरून खेळायचा प्रयत्न, यावेळेला फटका फसलाय. फिल्डर आहेत, कोणती चूक नाहीये. सेकंड लेग स्लिपला डाव जो आहे तो संपुष्टात येतो अजयचा आणि पहिला धक्का जयनवान उसरली संघाला अजयच्या माध्यमातून. ट्वेल्व रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक पॉवर प्लेला धावा आलेल्या आहेत 12 आणि एक गड्याचा लॉस. लास्ट बॉलला विकेट आली अजयची आणि अजय तिथे बाद झाला. करंटली 12च्या सरासरीनं डाव सुरू झालेला. पहिला अपचा डाव ज्यामध्ये जय गणराज धाकटा खांदा संघ स्वर्गीय नीलमताई यांच्या आठवणींना उजाला देत आज आपण पाहतो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपण पाहतो प्रयाग 11 जन्मन उसरली संघ, ज्यांना अगदी औपचारिकता आपण पाहतो विकल्प 2 निवडावा लागला बॅटिंगचा. आणि बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इथून आपण पाहतो त्याच्या आघाडीची जोडी आली, त्यामधून एक फलंदाज बाद देखील झालेला. जरूर चांगली सुरुवात स्पर्धेला देखील भरपूर चांगल्या शुभेच्छा आपण पाहतोय. सुपर शॉट सूरज कुमार कडून आपण पाहतोय शुभेच्छा. कोणसाठी वेदांत म्हात्रेंनी शुभेच्छा दिल्यात. सूरज लाला आणि आईलन कोणसाठी आपण पाहतोय रमाकांत म्हात्रे. कोण टीमला भरपूर शुभेच्छा. AK47 व्हॉइस ऑफ रायगड चुम्मेश्वरी कॉमेंट्री प्रो नितेश भस्म, तुमचा मी जरूर विशेष आभार व्यक्त करू. सामन्याचा आनंद घेतात ते. आताच नुकताच जनशी आपण जय बघोबा ट्रॉफी देखील पाहिली आणि ते या स्पर्धेचा आनंद घेतात. वर्ल्ड टेनिस क्रिकेटची वाहिनी जिथे असेल ती स्पर्धा ते आवर्जून पाहतात. 12 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. एक गडाचा मोबदला. थोडे धीम्या गतीनं सध्या आपण पाहतोय, परंतु पॉवर प्ले चांगला आलाय. असं नाही की कमी धावा आल्यात. इथे पहा हा चेंडू, तिकडे फिल्डर होते, नाईकच्या हातामध्ये बॉल होता, कॅचची संभावना होती, थोडे फंबल झाले, कॅच सुटली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला बॅटर जयेश डांगरकरचा आणि हनुमान बोलाडेला कन्वर्ट केला दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा तिथे आपल्याला सहज पाहायला मिळतात. 2 रन ऑन बोर्ड एक्स्ट्रा अतिरिक्त वाढल्या जातील आता इथून आणि 14 वरती संघ जाऊन पोहोचेल. विजय नाईक गोलंदाजीच्या मार्कवरती. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, फ्रंटला अटॅक, फिल्डर पाठलाग करतात बॉलचा, मिड विकेटला आलेत आणि वेल जज कॅच. क्या बात आहे, अप्रतिम कॅच पाहायला मिळत आहे खेळाडूच्या माध्यमातून. शुभम पाटीलनं झेल टिपलाय, बॅट्समन आउट. चौदा धावा धावफलकावरती, 14 वरती दुसरी विकेट पडलेली आहे. संघ अडचणीमध्ये सापडला आता, कारण महत्वाची विकेट. जयेश डांगरकर सेफ आहे, त्यामुळं थोडासा लाईफ सेवर्स त्यांच्याकडे आहेत, जे रन बनवतील इथे या मॅचमध्ये. नवीन खेळाडूला संधी मिळते बॅटिंग करण्यासाठी. आता इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन बॅटर आलेत. जबाबदारी असणार आहे विजयला, आय थिंक चान्स दिलेली आहे आणि विजयच्या अगदी आपण पाहतोय जरूर आतामध्ये आता इथून भवितव्य असेल, कारण धावा बनवणं महत्वाचं आहे. धाकटा खांदा संघ म्हटला तर मग अनेक मैदानं गाजवलेत. कधी ए पूलमधून देखील आपण या संघाला खेळताना पाहिलं. इम्प्रुव्हमेंट भरपूर चांगली झाली आहे. जशी राम नाईकची सेना जी आहे ती सेना या संघामध्ये सामील झाली. आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत हिरे आहेत आणि त्यांना आपण पाहतो की जेव्हापासून ते ग्रामीण टीमला जॉईन झालेत, ग्रामीण टीमचा देखील परफॉर्मन्स अगदी वाढलेला आहे, आत्मविश्वास देखील वाढलेला आहे. यावेळेला फटका खेळायचा होता, फिल्डर पाठलाग करतात पुनशा, याही बॉलवरती पोहोचलेत
फिल्डर. क्या बात आहे, सुनील नाईकचा लाजवाब झेल आणि बॅटर अजून एक बाद होतोय. बॅक टू बॅक रो मध्ये 2 विकेट पडल्यात उसरलीच्या. खेळतो आता या मॅच मध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतील. बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकेडला इथून आता रोशन ठाकूरला संधी दिली आहे. लेफ्ट आर्म मिस्ट्री स्पिनर आहे आणि ऑन हॅट्रिक आपण बॉलर पाहतोय. हॅट्रिकचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळलेत. कार्पेटचा शॉट पाहायला मिळतो. 1 रन मिळेल. 1 रननं धावसंख्या आपण पाहतो पुढे जाईल. 1 धावसंख्या वाढती आहे आणि धावफलकावरती आता 1 वाढलेली धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच टोटलवरती आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा झालेल्या आहेत. 15 रन. 3 विकेटचा लॉस आहे. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा बाकी आहे कारण P2चं ओव्हर आणि P2 मध्ये गोलंदाजीसाठी विजय नाईक गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा त्यांना आता खर्च केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरला 12 आल्या होत्या. हे षटक जे आहे ते इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे बॉदरची. कमबॅक करावा लागेल उसरलीला. लेट कट. हा फटका फसला तर कामच मी म्हणेन की तमाम झाला असता. फिल्डिंगसाठी ओ आणि इथे जे प्रयत्न होते ते प्रयत्न फसले जात आहेत. बॉल जो आहे तो स्टॉप केला लास्ट मोमेंटला, तोच उडवायचा होता, उडवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते चौकार पाहायला मिळतो. 4 रन मिळतील लास्ट बॉलवरती. ओव्हर क्रमांक 2 संपली आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर ती आपण धावा पाहतो. 9.50च्या सरासरीनं 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावसंख्या आहे प्रयाग 11 जयमान उसरलीची. बैलवली नाईट 1/1 अजय डांगरकरला डेडिकेट त्यानं केली होती कारण त्याचं म्हणणं असं होतं की अगदी मी जर आज चांगला खेळत असेल तर मला जो जोड देणारा खेळाडू आहे तो अगदी माझा सहयोगी साथी अर्थातच अजय. आणि अजयला आपण पाहिलं तिथे अगदी चांगला परफॉर्मन्स त्याचाही राहिला आणि त्यानंतर अजयनं जी म्हणून की अगदी आपल्या खेळाच्या जोरावरती पहिली बाईक पटकावली. ती बाईक आपल्याला NDPL सीझन 1ला पाहायला मिळाली आणि तिथून आपण जर पाहिलं ना तर अगदी हर्षोल्लास बॅटिंग भरपूर बाईक्स आपण पाहतो उसरलीमध्ये पाहायला मिळाल्यात आपल्याला. नुकताच प्रतीकचा देखील नामउल्लेख बायकर म्हणून आपल्याला पाहायला मिळाला चिपलाईच्या अगदी नाईट स्पर्धेमध्ये. आणि चांगली टीम आहे. इथे आपण जर विचार केला तर ही देखील बॅलन्स टीम आहे कारण आपण जवळपास जर विचार केला प्रसाद सारखा खेळाडू जर आपण पाहतो की आज 12th मॅन आहे तर मी म्हणेन की चांगला बांधलेला संघ आहे, बॅलन्स संघ आहे. हा चेंडू चांगला पाहायला मिळतो. मिस्ट्री स्पिनर आहेत यावेळेला. डीपला चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळाला. सौरभला पुनशा गोलंदाजीसाठी वापरला. वैयक्तिक हे दुसरं षटक आहे. सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण त्यांना पाहतो. जयेश बडेकर, राकेश बडेकर सामन्याचा आनंद घेत आहेत. बडेकर ब्रदर्स आणि त्यांना आस लागली त्यांना षटकार आणि चौकार पाहायचेत. आमचे बॅटर चांगले फलंदाजी कधी करतील पाहायचेत. प्रेक्षक राहतात असे. पलसपेला येणं जाणं होतं त्यांचं. यावेळेला फटका हवेत फिल्डर पासून दूर आणि थोडेसे फंबल झालेत कॅच पासून. रन घेतील तोपर्यंत 2. तर आकाश आपण या ठिकाणी पाहिलात प्रिन्सी 11 चे सर्व आणि प्रिन्सी खांदेश्वर ढाब्याचे ओनर चेतन शेठ, परेश शेठ पाटील, चेतन शेठ पाटील, रिषभभाई म्हात्रे यांच्याकडून या ठिकाणी शुभेच्छा आल्यात त्या जय गणराज 11 धाकटा कांदा क्रिकेट संघासाठी. प्रिन्सी ढाब्याचे ओनर आमचे परेश भाई आणि कणपोलीचे सुजित भाई यवन जोडी आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही. चेतन शेठ पाटील, परेश शेठ पाटील, ऋषभभाई म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत. 21 धावा, 21ला 3 विकेट पडलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 3. तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. सौरभ स्टॅकेंडला. रोशन ठाकूर
पहिल्यांदा जीवनदान मिळालं होतं, आताही मिळेल की काय ओ, तीच चर्चा पाहायला मिळते. आज मी म्हणेन की नशीब सोबत घेऊन आलाय रोशन ठाकूर आणि दुसऱ्यांदा जीवनदान मिळतंय, तेही झेलच्या स्वरूपामध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आपण पाहतो, बट तिथे ते म्हणतात ना की दैव बलवान आणि अगदी नशीब देखील बलवान आहे या खेळाडूचं. या बॉलवरती आपण पाहतो धावा घेतलेल्या धावून तीन धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाल्या आणि रोशन ठाकूरला छोटासा ब्रेक जो हवा होता तो नॉन स्ट्राईक एंडला मिळेल. आता जयेश डांगरकर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. बायकर मॅन काढून बॅटिंग करत असताना इथून सज्ज आहेत. राईट हँड अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन्स आपण पाहतो, राईट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन्स आपण पाहतो, कारण रोशन गोलंदाजी लेफ्ट आर्म बॉलर्स म्हणून करतो आणि बॅटिंग करत असताना तो अगदी आपल्याला राईट हँड कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतो. ही ओळख आहे त्याची. फिल्डिंगच्या व्हेरिएशनमध्ये थोडे चेंजेस केले जात आहेत. जो आपण पाहतो की पॉइंटचा खेळाडू आहे, मिड विकेट पासून फाईन मध्ये खेळाडू त्यांनी बाहेर काढलेला आणि मिड विकेट आतमध्ये घेतलेला. त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत आणि जो आपण पाहतोय पॉइंट आहे तो पॉइंट अगदी तैनात ठेवत एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. काऊ कॉर्नर पासून थोडासा ऑर्थोडॉक्स सरवलेला आहे, त्यामुळे एक छोटीशी गॅप पाहायला मिळते की मिड ऑफ आणि जो आपण पाहतोय की काऊ कॉर्नर पासून थोडासा जो ऑर्थोडॉक्स फिल्डर आहे तिथे लेट कट करायचा होता. इथे हा चेंडू आपण पाहतो की अगदी जजमेंट थोडं खराब पाहायला मिळालं, कनेक्शन एवढं चांगलं नव्हतं, त्यामुळं या बॉलवरती कुठली रन नसणार आहे. निर्धाव बॉल पाहायला मिळालाय, डॉट बॉल आलाय. धावसंख्या जी आहे ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. टोटल 24 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 रन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं, अगदी तोच गोलंदाज सौरभ पुनश्च बॉलिंगसाठी तयार झालेला आहे. जयेशला आक्रमण चढवायचं आहे आणि थोडा बॅलन्स देखील खेळतोय, कारण विकेट हातामध्ये नाही जास्त. समोरच्या दिशेनं हा फटका फसलाय, यावेळेला कोणती चूक नाही आहे. लॉग ऑन मध्ये जे सापळं होतं ते सापळ्यात अडकतोय आणि बॅटर बाद होतोय. अजून एक धक्का, फलंदाज बाद. 24ला 4 विकेट. तर या ठिकाणी आपण स्वर्गीय निलमताई निलेश भोपी यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी धाकटा खांदा क्रिकेट संघाला 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. 24 धावा धावफलकावरती. प्रत्येक बॉलवरती आपण जर विचार केला ना विकेट घ्यायचा मनसोबा पाहायला मिळतो. 2 चान्स ज्या त्या ड्रॉप झाल्या, त्यानंतर आपण पाहिलं की रोशन नॉन स्ट्राईक हँडला आले आणि जयेशची एक मौल्यवान विकेट देखील आपल्याला जाताना पाहायला मिळाली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे दिवेश बोदाडे. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, स्पेशली स्पिनर म्हणून. आपण जर विचार केला तर उसरलीच्या फिरकीच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, आता बॅटिंगसाठी झालेत आणि बॅटिंगमध्ये देखील आपण जर पाहिलं तर अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती जमा आहेत. त्याला संधी मिळते आता बॅटिंगची. नक्कीच स्ट्राईकला आपण पाहतोय आता इथून जबाबदारी असेल ती, आणि इथून ती जबाबदारी घेऊन मैदानामध्ये जरूर देवेश. गोलंदाज तयार आहे. सौरभनं चांगली गोलंदाजी केली आहे. जी जिम्मेदारी आहे आतापासून आपण जर विचार केला ना तर जेव्हापासून धाकटा खांदामध्ये तो एंटर झाला तेव्हापासून तो हाताळतो. सध्या सुदामचं नाव चर्चित आहे की धाकटा खांदाकडून लीड खेळाडू म्हणून, परंतु याआधी आपण जर विचार केला तर सौरभ आणि त्यानंतर आपण पाहतो की जितेश यांची नावं आवर्जून घेतली जाते. आज एक आनंदाची गोष्ट पाहायला मिळाली की ते आज संघामध्ये आहेत जितेश, कारण की त्यांचा फलंदाजीचा अंदाज आम्हाला भरपूर आवडतो. पाटणोळीचं मैदान आणि तिथे आपण पाहिलं होतं की अर्धशतकाची खेळी या खेळाडूने साकारली होती आणि तेव्हापासून मनामध्ये फिट बसलेला खेळाडू आज इनॅक्शनमध्ये त्यांना आम्ही पाहतोय. सो एक आनंदाची बाब आहे धाकटा खांदासाठी. ओव्हर क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपला असता 8च्या सरासरीनं 8+ सरासरी आहे. 25 वरती संघ 4 गड्यांचा मोबदला. सामना असेल तो प्रतीत अँड सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विरुद्ध जय गावदेवी बुर्दुल. आमचे एंजल एंटरप्राइजेसचे सर्व बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार माजी उपसरपंच सन्माननीय बिंदास शेट यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील साहेब,
सुरेश शेठ पाटील साहेब, चिंतामण शेठ, आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत जर आपण पाहिलं ना मित्रांनो, नक्कीच प्रवीण शेठ, आमचे सुनील शेठ, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावं आपलं सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करा, आज एकच संघ आम्हाला काढायचा आहे, त्यामुळे थोडं जबाबदारीने फास्ट खेळायचं आहे. तर चर्चा झाली बिहाइंड द स्टेज सचिन दादांसोबत. फ्रंटलाईन अटॅक इथे पहा, दिवेशचा देखील डाव संपुष्टात. राम नाईक यांचा सुपुत्र आणि त्याच्याकडून जेल कॅरी करत असताना अजून एक फलंदाज बाद होतोय. पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक अशी विकेट आपण पाहतो आता इथे पडत चाललेल्या. सुरुवातीला पहिल्या षटकाचा जर आपण पाहिलं ना काळ, तर त्याच्यामध्ये 5 चेंडू विकेट नव्हती आणि बॅक टू बॅक 3 बाउंड्री झाल्या होत्या. तिथे धावा ज्या आहेत अगदी विस्फोटक अंदाजानं बनल्या, परंतु त्यानंतर धावा ज्या आहेत ना, त्या धावा आपण पाहतो की अगदी आता धीम्या गतीनं आपल्याला बनताना पाहायला मिळतात. सुरुवातीला जी विकेट आली थोडी उशीरा आली, म्हणजे सुरुवातीचा जो पहिला खडक आहे तो काढण्यासाठी त्रास सहन करावा लागला, बट त्यानंतरची माती जी आहे ना ती भुसभुशीत लागली आणि एखादी ताडपत्री गुंडाळा इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळलेल्या आहेत. सुनील नाईकनं आल्याला विकेटनं सुरुवात केली आहे. 25ला 5 विकेट पडलेल्या आहेत. स्ट्राईकला फलंदाज तयार आहेत खेळण्यासाठी. लव फुल टॉस बॉल ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहेत. फ्रंटलाईन अटॅक आणि समोरून आपण पाहतो फिल्डिंग युनिट देखील तेवढंच चांगलं काम करते. रन तोपर्यंत आपण जर पाहिली तर जरूर पाहायला मिळेल एक घेतलेली आहे खेळाडूंनी. रोशन ठाकूर आणि त्याच्या समवेत बॅटिंग करत असताना आपण पाहतो नितेशला आता इथून बॅटिंगसाठी मैदानामध्ये पाठवलाय. यंदाचा हंगाम नितेशचा भरपूर चांगला आहे आणि स्टार्ट सीझन आपण पाहिलं की या खेळाडूनं जरूर उसरलीचा डाव सांभाळला. हा फटका चांगला आहे, बाउन्स मिळेल का बॉलला? फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये, एका धावेवरती समंजसपणा दाखवावा लागेल. सिंगल डबल साठी ओळखला जातो, परिचयाचा आहे. डाव चालू ठेवण्यासाठी रोशन ठाकूर एक इम्पॅक्टेबल बॅट्समन असतो टीमचा आणि तो आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला बॅटिंग करत असताना इथून नितेश, जबाबदारी मोठी आता नितेशवरती. 4थ्या षटकामध्ये आपण आहोत, धावा 27 फक्त झालेल्या आहेत. हवेत खेळायचा प्रयत्न, फिल्डर बॉल खाली आणि लॉंग ऑफला वेल जज कॅच. बॅट्समन आउट आणि 6वा धक्का. 27ला 6 विकेट पडल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये एंटर करतात. 27ला 6 धक्के बसलेत आणि प्रल्हादवरती जबाबदारी आता असणार आहे. पाठोपाठ विकेट पडत चालल्यात आणि इथून आपण पाहतो आता इथून नवीन खेळाडूला जरूर प्राचारण केलं जात आहे. इथे पहा हवेत खेळलेत यावेळेला देखील पाठोपाठ अजून एक विकेट. क्या बात आहे. सुनील नाईक सुरुवातीला पहिल्या बॉलला विकेट, त्यानंतर 2 सिंगल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. अजून एक फलंदाज बाद. 27ला 7वा पडलाय. इथून डाव अडकलेला आहे. नवीन खेळाडूला पुनश्च संधी मिळते आणि इथून आपण पाहतो आता जरूर नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये आर्यन डांगरकर. ऑन हॅट्रिक बॉलर तयार आहे. हॅट्रिकच्या मार्गावरती आता इथून आपण पाहतो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो उभा. सुनील नाईक हॅट्रिक पटकावेल का? या स्पर्धेमध्ये जवळपास 3 हॅट्रिक झालेल्या आहेत.
5 हॅट्रिक झालेल्या आहेत पा. हो इथे पा वेगवान बॉल होता. फिल्डिंग युनिट एवढं चांगलं आहे ना धाकटा कांदाचं. एरवी जर मी म्हणेन की इथे दुसरा कुठला संघ असता तर कदाचित बाउंड्री पाहायला मिळाली असती. धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 28 झालेल्या आहेत. या वाईडचं अतिरिक्त एका धावेने धावफलक पुढे. संघ अडचणीमध्ये आणि अडचणीच्या पडत्या काळामध्ये संघाला सावरणं गरजेचं आहे आता. नवीन खेळाडू एंटर करतोय मैदानाच्या आतमध्ये. आर्यन, जबाबदारी मोठी असेल आर्यनवरती. आर्यनसाठी बॉल यॉर्करची लेंथ वापरली आहे. जबरदस्त गोलंदाजी आपण इथे पाहतो पा. क्या बात आहे. धावा धावफलकावरती 28 या षटकातून आल्या. 3 धावा आणि 3 विकेट. एक गोल्डन स्पेल आपल्या संघासाठी. द मॅन विथ गोल्डन नाम सुनील नाईक यानं जबरदस्त गोलंदाजी दाखवली. एकदा आवडले असेल तर त्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टोटल धावा 28 ला 7-4 षटकांचा खेळ समाप्त झाला. अठ्ठावीस धावा. आता सन्मानजनक धावसंख्या उभी करण्यासाठी म्हणून की इथून बॅटिंग चांगली होणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे. डेथ ओव्हरला थ्रिलर बनवावी लागेल आणि संघ अडचणीमध्ये आहे आता, त्यात काही शंका नाहीये. ओके MH 04 03 आणि 03 असा नंबर आहे. सिलेरिओ कार आहे. कोणाशी तर जाऊन ती गाडी बंद करा कारण तिची लाईव्ह लाईट चालू आहे आणि सगळं सॉन आहे. म्हणजे चावी आतमध्ये राहिली की नाही राहिली माहिती नाही आहे. बघा एकदा जाऊन. येस दखल घेतलेली आहे. खेळाडू गेले तिकडे. थँक्यू. जो थक कर भी ना रुके वही बाजीगर होता, जो झुके नहीं मुश्किलों से वही सिकंदर होता है, सफलता इंतजार नहीं करते किसी का, हर पल को पकडणे असले हुनर होता है. आता इथे मी म्हणेन की या ज्या शेवटच्या ओव्हरला आहे ना उसरलीला पकडावी लागेल आणि इथे धावा बनवाव्या लागतील. कारण मी म्हणेन की अशी मंजिल मिळणार नाही आहे. ते म्हणतात ना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से तो कुछ नहीं होता लेकिन हौसलों से उड़ान होती है. म्हणजे पंख आहेत ना ते पंख मी म्हणेन की सगळ्यांचेच फडफडतात परंतु अगदी आकाशभरारी तेज घेतात जे प्रयत्न करतात. त्यामुळे आता प्रयत्न मोठे राहतील. 29 धावसंख्या धावफलकावरती 7 गड्यांचा मोबदला आणि लोअर ऑर्डर मधून बॅट्समन आर्यन जे स्ट्राईक हँडला आहेत आणि चांगले बॅट्समन आहेत. हो यावेळेला थोडे आत गेले होते त्यानंतर पुन्हा बाहेर राहून इनसाइड आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप शोधण्यासाठी गेले होते कारण समोर आपण जर विचार केला तर पॉइंटचा जो फिल्डर आहे तो थोडासा ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या दिशेनं वळवलाय. सो हे त्यांनी हेरलं होतं. बट बॉलिंग युनिट आहे ते त्या दिशेनं काम करत आहे त्यामुळे ते आपल्याला जरूर इथून त्यांची नक्कीच रणनीती पाहायला मिळते. 29 धावा झालेल्या आहेत. 7 गड्यांचा मोबदला आपल्याला इथून जरूर पाहायला मिळाला आहे. साहिल पाटील शेवटचं षटक अखेरचे 4 बॉल शिल्लक 20 धावा किमान 10 धावा तरी येणं गरजेचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं फिल्डर आहेत. कोणती चूक नाहीये सौरभच्या माध्यमातून हा अचूक झेल आणि बॅट्समन आउट. 8वा धक्का उसरलीला. ऋषभ साहेब तसेच रिद्धिभाई परेशजी पाटील साहेब आणि अजयजी मात्रे साहेब यांच्याकडून आपण पाहतोय आणि संदीपजी पाटील हे देखील यांच्यामध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी आपण पाहतोय अगदी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षय तवले साहेबांना विनंती की आपण यायचं व्यासपीठावरती. 5000 रुपयाचं पारितोषिक बा. क्या बात आहे. या सगळ्या आमच्या अगदी जॉईंट ग्रुपचा आम्ही इथे जरूर इथे स्वागत करू. सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि दरम्यान मी घेऊन चलेन मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा 29 ला 8 पडलेले आहेत विकेट. शेवटचे 2 बॉल शिल्लक. आता हवेत खेळायचा प्रयत्न. वॅकेंडर या कोणी फिल्डर नाहीये. रन घेण्यासाठी चान्स आहे. एक तर घेतलेली आहे दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात इथे पूर्ण झाल्यात.
रोशन ठाकूरला स्ट्राईक आय थिंक मिळायला हवे. ओ 3 धावा पूर्ण, क्या बात आहे. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. मैदानामध्ये कृष्णा डांगरकर आणि ते आले आणि त्याने इथून इनिंगचा डाव इथून आपण पाहतोय सावरला. या बॉलवरती आलेल्या 3 धावा आल्हाददायक ठरतील. इथून मात्र सेकंड आपला ज्यावेळेला बॉलिंग करतील उसरलीचे खेळाडू तेव्हा तोपर्यंत आपण जर लक्ष दिलं तर आता अखेरचा एक बॉल बाकी आहे. ही चान्स होती, ती चान्स मिस झाली आहे. शेवटचा एक बॉल टार्गेट सेटअप साठी. लाईन थोडी विस्कलीत, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा तिकडे. मुख्य पंच शिवदास वाघमारे सर ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर स्क्वेअर लेग रेफरी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटामध्ये काम केलं ॲज अ अंपायर म्हणून. आणि आता त्यांना आपण इथे पाहतो. त्यानंतर स्मृती मंदना यांना ज्यांनी अगदी आपण पाहिलं की लिटिल बिट टाइमसाठी कोच केलं, ते आमचे विशाल पाटील सर देखील आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. सुपर बॉल, डॉट बॉल. आणि अशा पद्धतीनं ओव्हर क्रमांक 5 समाप्त. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला असता. आपण पाहतो 33 धावा धाव फळकावरती. 34 आव्हान असेल ते म्हणजेच जयगंधराज धाकटा खांदा या टीम समोर. शीतलताई, नीलमताई, भोपी 11 ही टीम आपण आज मैदानामध्ये पाहतो. आमचे हरीशभाई जे आपण पाहतो वर्ल्ड टेनिस क्रिकेट वाहिनीचे एक असे कॅमेरामॅन आहेत ज्यांना आपण पाहतो की जवळपास 23,000 कॅश प्राइज ॲज अ कॅमेरामॅन म्हणून मिळाले. 24,000 येस. आणि त्यांना आपण पाहतो आज ते या संघाचे नक्कीच पाठराखण देखील करतात. टाटा कांदा म्हटली तर त्यांच्या आवडीची टीम आहे आणि त्यांना आपण पाहतो जाणता राजा चषकामध्ये आज संघाला जरूर त्यांनी रिकमेंड केलं. त्यांचं मी स्वागत करू. इथे आपण जर पाहिलं ना तर पहिल्या इनिंगचा खेळ जो आहे तो संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या अगदी आपण याचा विचार केला तर 33 बनवल्या. 34चं छोटं आव्हान असणार आहे. 5 ओव्हरमध्ये 34चं आव्हान लिटल बिट आव्हान आहे. बट रिसेंट मॅच पाहता, त्या आधीची मॅच पाहता म्हणजे की या धावा जरूर जिंकण्यासाठी काफी नाही आहेत, बट लढण्यासाठी त्या चिकार आहेत. पाहूया काय घडेल काय बिघडेल. जादूच्या आकड्यांचा खेळ ज्याचं नाव आहे टेनिस क्रिकेट. श्रीकृष्णानं ज्यांना या जगतामध्ये या खेळाला आपण पाहिलं की जरूर रिकमेंड केलं आणि त्यासोबत भारतामध्ये इंग्रजांनी हा खेळ प्रसिद्ध केला. तो हा खेळ आपण इथे जरूर एन्जॉय करतो. ते म्हणतात ना की इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळेला ते 2 गोष्टी इथे सोडून गेले. एक गोष्ट होती ती म्हणजेच कधीही न समजणारी आणि कधी न उलगडणारी इंग्रजी भाषा, आणि दुसरी गोष्ट कुठली असेल तर तुम्हा सर्वांचा आवडीचा खेळ अर्थातच टेनिस क्रिकेट. त्याचा आपण इथे आनंद घेतोय. सेकंड आपला जरूर आपण आवाजामध्ये फेरबदल करू. त्याआधी आपण इथे टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पुढील होणारी मॅच काही गावदेवी बुर्दुल टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच सुनील स्पोर्ट चिंचपाडा. या दोन्ही टीमचे कॅप्टन या इथे, कारण बुर्दुलचे कॅप्टन आहेत, चिंचपाडाचे कॅप्टन नाही आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस चला चिंचपाडा टीम तुमचा कॅप्टन इथे पाठवा. टीम चिंचपाडा कॅप्टन इथे उपलब्ध नाही आहे कारण बुर्दुलचे कॅप्टन पोहोचलेत. पा या गोष्टीची आपल्याला नोंद घ्यायची आहे. येस कॅप्टन पोहोचलेत रोशन पाटील बाला, रायगडचा दिग्गज खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला ठाणेचा दिग्गज खेळाडू अर्थातच आपण पाहतोय ते म्हणजेच एक उत्कृष्ट कुस्तीपट्टू म्हणजेच सुधीर पाटील यांना आपण पाहणार आहोत. 2 कॅप्टन आमने सामने. पुढच्या होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाऊयात. टॉस आपण करण्यासाठी जाऊया कृष्णा डेअरी, आणि त्या डेअरीवरती आपण पाहिलं अलीकडच्या कामामध्ये काम केलं आणि आता हॉटेल स्पाइस कॉर्नर मध्ये ते सध्या आपण पाहतोय कार्यरत आहेत. तुषार भाऊ यांच्या माध्यमातून आपण टॉस करतोय. इट इज अ कॉल अँड इट इज अ टेल. टॉस जिंकला बुर्दुलनं. निर्णय जो आहे तो बॉलिंगचा, आणि बॅटिंगचं आमंत्रण दिले ते म्हणजेच टीम चिंचपाडाला.
इस प्रेझेंटेशन बॉक्स मधून समाचार आहेत. आता झालेला टॉस येत्या पुढच्या मॅचचा, त्यामध्ये टॉस विजेते कॅप्टन आपण पाहिले सुधीर पाटील बुर्दुलचे, त्यांनी निर्णय स्वीकारलाय की आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगचं आमंत्रण त्यांनी दिलं, ते म्हणजे चिंचपाडाला. थोडासा आवाजामध्ये फेरबदल असेल. सेकंड इनिंग आणि सेकंड इनिंगला नवा आवाज, नवी इनिंग, नवे खेळाडू, नवं पर्व. आवाज ऐकूयात आमचे गुरुवर्य वैभव बोपी सरांचा. चला, अगदी खूप चांगली मॅच का बघायला मिळेल का या मॅच मध्ये, कारण 5 षटकामध्ये 34 धावांचा टार्गेट आहे या मॅच मध्ये. खरं तर बघायचंय. सलामीवीर फलंदाज आलेत आकाश लॉट्स ऑफ टँक्स. खूप चांगली साथ मागे 2 रात्रीमध्ये. अजून एक रात्र ते आमच्यासोबत जॉईंट होणार आहेत. जाणता राजा चषकामध्ये आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर सर असतील. या स्पर्धेची फार मोठी जबाबदारी आहे. नेहमी म्हणत असतो की रॉक्षा प्रवीण गायकर सर असे एक कॉमेंटेटर आहेत ज्यांना एका महिन्यामध्ये कदाचित चला 28 29 30 31 दिवसही असतात, परत त्यांना 65 दिवस जरी दिले एका महिन्यामध्ये तरी त्यांच्यासाठी कमी आहेत. एवढी डिमांड त्यांच्यासाठी असते. त्याबद्दल त्यांचे आभार आम्ही मानू. तनिष पाटील, प्रिन्स पाटील आणि प्रफुल्ल घरात बघा आमचे बॉल बॉय आहेत. बॉलला ढकललाय, पहिलाच बॉल आणि पाठवला डीप मध्ये. बॅकवर कव्हर पॉइंट कडे आलेला हा पहिलाच खणखणीत चौकार आला. 4 रन. चला मॅच कडे आपण वळतोय. पुन्हा एकदा त्या दिशेनं लगातार बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली सुरुवात. जितेंद्र घरत यांना आपण बघतोय ऑन सेकंड एंड कडे. सुरुवात चांगली केलेली त्याने मैदानामध्ये. जर चिंचपाडा संघाने पुढचा सामना जिंकला तर पैलवान पवन शेठ बोपे यांच्याकडून 50,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि जर रोशन पाटील बाला याच्याकडून जर नेक्स्ट मॅच मध्ये अर्धशतक येत असेल तर 15,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पवन शेठ तुमचे आभार आम्ही मानू. चला मॅच कडे आपण वळूया. चला कमबॅक झालाय. पहिले षटक आपण रोशन ठाकूर कडे बघतो आणि सुरुवात करत असताना आपण इथे मैदानामध्ये आपण त्याला बघितलं. हा बालासाठी नेक्स्ट मॅच मध्ये प्रत्येक षटकाराला पवन शेठ भोपी पैलवान नेक्स्ट मॅच मध्ये 500 रुपये. चला मॅच कडे आपण वळूया. या मॅच कडे ट्राय केल्या बॉलला पाठीमागे फिल्डर आहेत. चांगलं फिल्डिंग तिकडे बघा मिळेल. दिवेश कडून थ्रो केलाय परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स 2 खेळाडूंमध्ये. आणि कदाचित या मॅच मध्ये अगदी बघू शकतो धाकटा कांदा संघानं जय गणराज या नावानं संघ उतरलाय. अनेक वेळा प्रिन्स 11 नावानं उतरत असतो आणि आज स्वर्गीय नीलमताई भोपी या नावानं हा संघ उतरलेला आहे. आणि सुरुवात करत असताना पहिले षटक खूप चांगला स्टार्ट त्याने केलेला आहे. आणि या पहिल्याच ओव्हरमध्ये रोशन सारखा एक आक्रमक गोलंदाज त्यावर 10 रन या खेळाडूनं आत्मसात केलेले आहेत. जितेंद्र आपण पहिले 6 बॉल जे बघितले त्यांनी स्वतःच्या अगदी खात्यामध्ये ठेवला आणि त्यामध्ये 10 रन त्याने केलेत.
सुरुवात त्यानं बॅक टू बॅक 2 चौकाराने केली. त्यानंतर सलग 3 डॉट बॉल आले रोशनकडून आणि त्यानंतर अंतिम बॉलवर डबल रन येताना आपण बघितली. अशा 10 धावा आलेल्या आहेत. 24 बॉल 24 बॉल टू रन असं समीकरण आपण सध्या येताना बघायला मिळते. फक्त रात्रीचे अगदी बघतो ना आपण 1:55 झालेत आणि प्रेक्षक देखील भरपूर संख्येनं अगदी बघायला मिळाले आहे. आज ए लॉट मधून टीमनं जो सपोर्ट केलाय ना तो भरपूर आहे. कारण वेळेचं नियोजन टाइम मॅनेजमेंट मधून आज जे 8 संघ ए लॉट मधून खेळत ना त्यांनी खूप चांगलं त्यामध्ये स्पीडअप करण्यामध्ये योगदान दिलंय. त्यांचं आभार आम्ही मानू. दिव्यश आलाय, माहिती होतं लेफ्ट हँडेड आहेत त्यांच्याकडे भरपूर चांगला नॅचरल स्विंग आहे आणि या लेग कटरला स्विच इट करत असताना कटच केलाय चौकार. त्याचं महत्वाचं वेळान डेअरी फार्म आणि गार्गी डेअरी फार्म यांना भरपूर माहिती आहे आणि हा स्विचिटचा चौकार येताना बघायला मिळाला. हो पुन्हा एकदा स्विच इट करायचं होतं परंतु धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. होय 1 रन या बॉलवर पूर्ण होते. ऋषभ म्हात्रे आणि परेश पाटील यांचं हार्दिक स्वागत. आम्ही त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा आलेत. संदेश पाटील आणि एन डी भाई आणि परेश पाटील, प्रतीक पाटील यांकडून साहिल पाटील साठी 3 बॉल 3 षटकार साठी 15,000चं कॅश प्राइज देण्यात येईल. परंतु आताचा हा फटका फसलेला आहे आणि इथे विकेट मिळेल पहिला धक्का. अगदी लॉकडाऊन मध्ये खर तर प्रत्येक एक एक घास अन्नाची किंमत काय असतं तुम्ही आम्ही सगळ्यांनी जाणली आणि आता खर तर जे युद्ध सुरू आहे खर तर सगळ्यांची आशा आहे की हे युद्ध थांबलं पाहिजे. कारण आता खर तर परिस्थिती अशी आली आहे की रेस्टॉरंट सारख्या अनेक मोठमोठ्या हॉटेल्समध्ये गॅस LPG गॅस सारखे पाबंदी आलेली आहे आणि अनेकांना अगदी परतावं लागतं आणि म्हणून म्हटलं जातं गावाची किंमत विसरू नका. अनेक वेळा तुम्ही किती मोठे व्हा शहरामध्ये तुम्ही राहत असाल तर किती मोठं अगदी संकट आलं ना तर तुमच्यावर मारामारी येईल परंतु गावचा जो माणूस आहे ना जो भूमिपुत्र आहे ना तो कधीच उपाशी मरणार नाही. कारण भूमिपुत्राची तयारी ती असते गावच्या माणसाची तयारी असते. वर्षभराचं राशन मीठ मसाला तेल एक वेळ तेल नसेल तरी चालेल परंतु अगदी चित्र बघायला मिळतं होतं कधी कधी बॉटम हँडचा खरं तर जी ग्रिपिंग आहे तिकडे निसटली आहे त्यामुळे बॉल निघून चालला विकेट किपरकडे. पॅट निसटली होता आतमधून. बघा हे बघा हे चित्र बघायला मिळालं. थोडं हाफ हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरनं. अगदी गुरु नाईक हा खेळाडू मैदानामध्ये आला. पहिला डॉट बॉल आलाय अगदी पायांमध्ये जडमध्ये हा बॉल अपील आउट झाली परंतु पंचांचा स्पष्ट नकार आहे. चांगली गोलंदाजी सध्या सुरू असताना आपण बघतोय जरी रन्स कमी असल्या तरी फाईट बॅक झालं पाहिजे. दिव्येशची स्तुती करावी लागेल कारण हा लेफ्ट हँडेड सिमर गोलंदाज आहे ज्याच्याकडे एक नॅचरल स्विंग उंच गेला मिस सामिंग फॉलो थ्रो मध्ये कॉट अँड बॉलची संधी आणि हा झेल त्याने टिपलाय. विकेट मिळेल. विकेट क्रमांक 2 दुसरा धक्का मिळेल. बॅटिंग करत असताना टीम धाकटा खांद्याला.
तर मॅच बघायला मिळत आहे. दोन नामांकित संघ आहेत. उसरली बुद्रुक संघ म्हटला होय. मी एक गोष्टीचा नेहमीच उलगडा करत असतो. उसरली बुद्रुक संघामधून मॅक्झिमम प्लेयर जे आपल्या जॉबमध्ये व्यस्त असतात त्यामुळे प्रॅक्टिस सेशनसाठी त्यांना थोडा कमी वेळ मिळतो. परंतु रजनी स्पर्धेमध्ये हा संघ बॅटल करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. पहिली 2 षटकं फेकले गेलेत आणि रण फळकावर धावा लागलीत. 15 विकेट गमावले. 18 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. पहिल्या फेरीतील अंतिम मॅच सध्या सुरू असताना आपण पाहतोय. परंतु आज ए लॉट मधून जे बॅटल बघायला मिळते लाजवाब राहिलेले आहेत. खरं तर एक गोष्ट नोटिसेबल राहिली. कालपर्यंत मागील 2 दिवसामध्ये अगदी बघितलं जे 24 संघ खेळ भरपूर रन बनत होत्या. परंतु आज अगदी ए लॉट मधून खेळत असताना पहिल्या सेशन मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये रन थोडं कमी बनतायत. परंतु बॅटल जे हवं आहे ना ते तसंच होत आहे. परंतु या मॅच मध्ये 18 बॉल 19 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर आलाय अजय डांगरकर. पहिला बॉल मिस सामिंग. पुन्हा एकदा कॉटन बॉलची संधी अजयनं टिपला असेल. अजून एक विकेट. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना मिळेल धाकटा कांदा टीमला. चांगला संकेत आपण बघतोय. कारण भारत देश परंपरा, इतिहास, देश, धर्म आणि त्यासोबत देव या 3 गोष्टी या देशानं या धर्मानं खरं तर महाराष्ट्रानं रायगडामध्ये आणि या तालुक्यामध्ये खरं तर खूप जोपासले जातात. विकेट मिळाली आहे. 15 धावांवर 3 मोठे धक्के दिलेत. अजयनं सुरुवात केली गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर विकेटनं. 17 बॉल 19 धावांची गरज आहे. बॅटर मैदानात शुभम पाटील आणि त्यासोबत सौरभ भगत. हे दोन्ही खेळाडू नौख्यात एकही बॉल त्यांनी फेस केलेला नाहीये. त्यामुळे बघायचं आहे. बाउन्स अटेम्प्ट केलाय. पाठीमागे फिल्डर आहेत. डीप मध्ये बॅकवर्ड कव्हर पॉइंटला ओ खराब फिल्डिंग आणि आता फिल्डिंग मध्ये साथ मिळत नाही. अजय थोरे नाराज आहे. फिल्डिंग टीम नाराज आहे. उत्सारली संघ नाराज आहे. कारण आज चौकार मिळेल आणि इथे नव संजीवनी मिळेल धाकटा कांडा टीमला. रणमिती 4. घेतला तर फार मोठा आहे. शुभम पाटीलकडे पाहिल्यानंतर आपल्याला आठवतं हा खेळाडू या टीमचा मुख्य बॅटर आहे. असं ओपनर म्हणून खेळाडू आहे. परंतु आज थोडं मिडल ऑर्डर मध्ये त्याला स्थान मिळालंय. कारण थोडं प्रॅक्टिस सेशन मध्ये कमी असतो. परंतु होय क्रिकेट म्हणतात ना या खेळामध्ये तुम्ही जरी थोडी या खेळापासून दूर असले ना तरी हा खेळ तुम्हाला जवळ आणेल. बाउन्स अटेम्प्ट केलेले आहे. विकेट किपरनं बॉल कलेक्ट केलेला आणि इथे एज अँड टेकन. कॉट बिहाइंड विकेट. बाउन्स होणारा बॉल थोडी छेडछाड केली या बॉल सोबत आणि मी विकेट. पूर्वेश आमच्या सोबत आहेत WTC सोबत. अगदी बघू शकता अगदी यंग डायनामाइट. राहुल जेव्हा जेव्हा येतात तेव्हा स्क्रीन थोडी लॅग होते. पिंग होते 120चा. परंतु जेव्हा पूर्वेश येतो तेव्हा 20च्या पिंगनं सगळं काही सुरू असतं. 4 विकेट गमावलेत. 19वा बोर्डवर आहेत. 15 बॉल आणि 15 बॉल टू रन समीकरण सुरू आहे. काटाकीर लढत सध्या मैदानामध्ये सुरू आहे. मॅचची अगदी सगळं काही सूत्र हाती घेण्याचा प्रयत्न अजयने केलाय. धाकटा कांडा टीमला या मॅच मध्ये 15 बॉल 15 करायचे आहेत. परंतु सध्या उसरली संघ देखील या मॅच मध्ये करू इच्छितोय की हा सामना इथून अंतिम क्षणापर्यंत कसा घेऊन जाऊ शकतो हा त्यांचा धाडस आहे. मागील अगदी बघितला 9 बॉलचा इतिहास अगदी 8 बॉलचा मागील इतिहास आपण बघितला तर जवळपास 4 विकेट गेलेले आहेत. 4च रन आलेले आहेत. त्यामुळे चांगली गोलंदाजी सुरू आहे. पुन्हा एकदा बॉडी पासून दूर ठेवला. यस
वाघमारे सरांचा इशारा आलेला आहे. इट इज व्हाईट बॉल. अवांतर रन तुम्हाला बघायला मिळाले, कारण आज 3 ऑफिशियल्स अंपायर्स तुम्ही बघतायत आणि खूप चांगली त्यांनी पंचाची भूमिका निभावलेली आहे. विशाल पाटील सर, वन ऑफ द बेस्ट अंपायर, आणि मी पर्सनल लेवलला सांगेन विशाल पाटील सर ही इज माय बेस्ट अँड सगळ्यात चांगले माझे आवडते पंच ते आहेत. नो डाऊट वाघमारे सर देखील चांगले अंपायर आहेत, आणि त्यासोबत इरावण भोसले देखील सरांना देखील तुम्ही पाहतायत. फिल्डिंग तिथे थोडी खराब झाली, दुसरे धावेसाठी निघालेत. डेंजर एंडकडे बॅटर धावत होते आणि हलकंसं मिल्स फील्ड काही मायक्रो सेकंड्स आणि लगेच सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. बघा रनिंग बिटवीन द विकेट्स, बॉल जर परफेक्ट थ्रो झाला असता आणि तिथे मला वाटते इथे चान्स होती, परंतु क्रिकेटमध्ये जर तर नाही चालत. या खेळामध्ये तुमचं पॉझिटिव्ह ऑपरेशन, तुमचा फॉर्म, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग महत्वाचे असते. स्किट केलं बॉलला, पुन्हा एकदा मिसफिल्ड. रन ऑलरेडी कमी आहेत, पंच सांगतात 22. एक्स्ट्रा सांघिक कोट्यामध्ये ही रन ऍड होईल. स्कोरबोर्ड पुढे चाललाय, रन फळकावर धावा आहेत टोटल 23. अजयनं गोलंदाजी करत असताना अगदी बघितलं, 1 चौकार, 1 डबल, 1 वाईट, 1 22 अशा आतापर्यंत या ओव्हरमध्ये दिस ओव्हर अगदी या ओव्हरमध्ये हे चित्र आपण पाहिलंय. धावसंख्येचं एकूण टोटल आहे 23/4. मॅच पुढे पुढे घेऊन जाण्याची मानसिकता जी उसरली बुद्रुक संघाने दाखवली आहे, परंतु काय या मॅच मध्ये अगदी धाकटा कांदा संघ त्यांची सदिच्छा पूर्ण करेल की हा सामना त्यांची इच्छा कंप्लीट करत असताना लवकर फिनिश करेल याची चर्चा सुरू आहे. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस सुरू आहेत. बघा दिवेश वारंवार बाउंड्री लाईन सोडत आहेत आणि वारंवार लॉंग ऑन मधून मिड ऑन मध्ये ते जात आहेत. आज दिवेशकडून भरपूर अपेक्षा होती. आम्हाला आठवते दिवेशची ती बॅटिंग, स्वर्गीय विश्वेश्वर ठाकूर, स्मृती चषक विशेष ठाकूर यांची स्पर्धा तिथे त्याने बाईक जिंकली, परंतु आज थोडी बॅटिंग खराब. फुलटॉस होता, पाठवल्या बॉलला पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तिकडे आहेत. एक रन पूर्ण झाले, दुसरी साठी निघाले, खराब कॉलिंग, परंतु थ्रो त्याहून जास्त खराब. तुम्ही जवळपास सर्कलच्या आसपास आलेत बाउंड्री लाईन वरून. यावेळेस थ्रो कसा असायला हवा, डायरेक्ट हिट बाउंड्री लाईन वरून. तुम्ही जर सर्कल मध्ये येत असाल तर हा थ्रो परफेक्ट स्टंपवर यायला हवा, परंतु इथे थोडं खराब थ्रो आलेलं आहे. 3 षटक समाप्त होत आहेत. बॅटिंग करत असताना धाकटा कांदा संघ पोहोचलाय 25 वर. 12 बॉल आणि 9 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत ऐकूया डी जानसिका यांचा एक सुमधुर संगीत. खूप चांगली मॅच बघायला मिळेल. प्रतीत 11 स्पोर्ट्सचे स्पड आणि गावदेवी बुर्दुल, 2 टॉप क्लास संघ, टेनिस विश्वामधील 2 दिग्गज संघ जे आमने सामने येतील. परंतु या मॅच मध्ये उर्वरित 12 बॉल 9 धावांची गरज आहे. दिपेशला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी बोलवले गेले, ज्यानं दुसरं षटक फेकलं होतं. 5 धावा विथ 2 विकेट्स आणि हा बॉल पाठीमागे चाललाय, डायरेक्ट हिट नाही झालं. आज फिल्डिंग मधून थोडं नॉर्मल क्रिकेट खेळा. अंपायर सिग्नल 22 अगदी रन येईल. एक्स्ट्रानं 1-1 धाव आणि ज्या सिंगल डबल्स न खरं तर हा सामना जिंकला जाऊ शकतो. धाकटा कांदा टीमच्या दृष्टिकोनातून 8 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11. सामना थोडा सोपा आहे टीम धाकटा कांद्याच्या दृष्टिकोनातून, कारण 4 विकेट जरी गमावले असले तर मिडल ऑर्डर मध्ये त्यांची ती क्षमता आहे. कुदून काढला बॉलला, बॉलच बॅक ड्राईव्ह. दिवेशनं थांबवले स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. त्याला माहिती या मॅच मध्ये डॉट बॉलनं प्रेशर वाढू शकतो आणि ते प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. हा षटक आहे. हे जे 6 बॉल आहेत या ओव्हर मधील जे टर्निंग पॉइंट आहेत, असं म्हणतात ना
की एखाद्या मोठ्या प्रवासाला आपण निघालो, एखादा युटर्न तुम्हाला सापडला तर प्रवास थोडा सोपा होतो. तशाच पद्धतीने षटक आहे. टर्न केला बॉलला, पुन्हा एकदा संयमात्मक खेळ दिवेश जोपर्यंत बॉलिंग एंड वरून मुख्य एंड पर्यंत पोहोचेल तोपर्यंत लेग बाईज नाही रन पूर्ण केली जाईल. धाव संख्या अजून पुढे चालेल सिंगलला. इच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट. एक एक धाव महत्वाचे. सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे. धाव संख्या फलकावर धावा लागलेत. टोटल आहे स्कोरबोर्डवर 27. 9 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. हे 3 बॉल याकडे सगळ्याधिक जास्त बारकाईनं लक्ष केंद्रित केलं जाईल. 9 मध्ये पाहिजेत 7 धावा. का सामना बनेल, का सामना हाय उलटच होईल, चित्र बाकी आहे, समीकरण बाकी आहे. ओ हो काय फटका खेचलाय. परफेक्ट गॅप मध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये आलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. हा चौकार खरं तर या मॅच मधील जे इम्पॅक्ट होतं, या मॅच मधील प्रेशर होतं, या मॅचची हवा होती ती हवा काढणार राहिले. कारण हा मस्ट नेडेड 4 आलाय. स्कोर बोर्डवर टोटल 31. 34 धावांचं आव्हान होतं. 8 बॉलांनी फक्त 3 पाहिजेत. थोडं बॅकपटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. गॅप निवडायची होती कारण खेळाडू बघतायत की ऑन साईडला 3 फिल्डर आहेत, ऑफ साईडला 2 आहेत. परंतु ऑफ साईड टार्गेटिंग एरिया आहे कारण एक खेळाडू थर्डमॅनला आहे. एक लॉंग ऑफला लेग साईडला खेळायचं होतं. पुन्हा एकदा 1 रन या बॉलवर पूर्ण होते. अंपायर सिग्नल इज वाईड. त्यामुळं वाईड +1 अशा 2 धावा मिळत आहेत. स्कोर इज लेवल. धावसंख्येची बरोबरी झालेली आहे आणि उर्वरित चेंडू आणि धावांमधील अंतर आपण बघितलं तर 1 रन शिखराच्या विजयासाठी. आणि इथे विनिंग मोमेंट 1 रन पूर्ण झाले. सामना जिंकलाय मैदानामध्ये धाकटा कांदा संघानं. त्यांचं अभिनंदन आणि हार्ड लक. जय हनुमान उसरली बुद्रुक संघ, आपण जाणता शतकामध्ये आले. खूप चांगला क्रिकेट खेळा, त्याबद्दल तुमचा आभार. आणि या सामन्याचा सामनावीर ठरेल सुनील नाईक. 3 बॉल 3 विकेट्स 3 रन्स 6 बॉल मध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत. आणि बघू शकता 3 विकेट्स घेतली, ओव्हर हॅट्रिक घेतली, 1 वाईट 2 सिंगल 2 अगदी बघू शकता आपण 2 सिंगल सोबत 1 डॉट बॉल आणि 3 विकेट्स. या सुनील नाईक मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी. सुनील तुम्ही अगदी मॅन ऑफ द मॅच खेळण्यासाठी या आणि करूया आपण सेकंड राऊंडला सुरुवात.